दुसरा एक प्रश्न आहे माझ्या अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केलेला आहे. चांगली योजना आहे अध्यक्ष महोदय, पण त्या हॉस्पिटलला नुसतं औषध देऊन घरी पाठवून देतात रुग्णाला. अध्यक्ष महोदय, माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ह्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये प्रत्येक चाचण्या तिथे झाला पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण ते चिठ्ठी लिहून देतात, बाहेरून करावं लागतात. सर्वसामान्य मुंबईकरांना हा परवडत नाही अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण शासन आहात, आपण आदेश द्यावा, लवकरात लवकर प्रत्येक दवाखान्यात चाचण्या चालू केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मुरजीभाई पटेलांनी जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कालावधी ठरवावा. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की कालावधी याचा डिसेंबरला 2025ला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे हॉस्पिटल सर्व लोकांच्या सोयीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सज्ज असेल आणि त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा सुरू होईल. याच्यामध्ये कुठलीही अडचण नसणार नाही, कारण आमच्या सगळ्या यंत्रणा त्याच्या पाठीमागे आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल आहे. फक्त तिथल्या बांधकामाचे किंवा अन्य काही सूचना सुधारणांसाठी जे काय अपेक्षित होतं ते सगळं काम आपण पूर्ण करतोय आणि डिसेंबर 2025ला आपण निश्चितपणे हे काम सुरू करतोय. आपण दुसरा प्रश्न मांडला की त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, की जी योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या शहरांमध्ये सुरू आहे. या माध्यमातून दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथल्या तिथं आपले सगळे डॉक्टर्स लोकांना सेवा देत आहेत. या सगळ्या कामामध्ये आपण सुचवलेली सूचनासुद्धा निश्चितपणानं आपली स्वागतार्ह आहे. कारण तिथं जर का चाचण्यांसाठी जर तिथल्या हॉस्पिटलमधल्या लोकांना जर जावं लागत असेल तर आपल्याकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या चाचण्यांसाठी सुद्धा मोफत सुविधा उपलब्ध आहेत, त्या त्याच्यामध्ये क्लब करता येतील. पुढच्या या सगळ्या कामकाजासाठी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ या सगळ्या चाचण्यासुद्धा या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये करण्याबद्दलच्या सूचना आम्ही देतोय आणि त्याची प्रत्यक्ष कारवाई आम्ही करतोय.